friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad, which is a branch of Roy Shikshan Sanstha. Today we are going to start the examples from the exercise 5.1 from the chapter Sets and Relations. Okay, here is our first example. If A is equal to say 1, 2, 3, 4. B is another set here. 1, 2, 3, 4. B is 3, 4, 5, 6. C is another set given. 4, 5, 6, 7, 8. 4, 5, 6, 7, 8. And universal set is given here. X is equal to. And that set contains 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Why this is called as universal set for this example? Because A is subset of X, B is subset of X, C is subset of X. All A, B, C are subsets of X. Then verify that A is equal to. Then verify that A is equal to A intersection B union A intersection B complement. And second is B is equal to A intersection B union A dash intersection B. These two properties are to verify here. Okay. एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला व्हेरीफाय म्हणून एक्झाम्पल्स येतील तेव्हा आपण काय करायचे, LHS घ्यायचे, RHS घ्यायचे आणि दोघांच्या LHS आणि RHS सारखे असं दाखवलं की आपल्याला ती प्रॉपर्टी व्हेरीफाय होते. ओके. मग इथं स्टार्टिंग झालेलं आहे इफ म्हणून. मी काय करतो, इफ नंतरचा पार्ट जो आहे सोल्युशन मध्ये तो गिवन म्हणून लिहितो. ओके. इफ नंतरचा पार्ट नेहमी काय म्हणून लिहायचा, गिवन म्हणून लिहायचा. दिलेल्या ज्या गोष्टी आहेत एक्झाम्पल मध्ये त्या व्यवस्थित बघून घ्या. या ठिकाणी ए दिलेला आहे. ए इज इक्वल टू से 1, 2, 3, 4. नेक्स्ट बी इज इक्वल टू, बी इज गिवन अनदर सेट, इट्स 3, 4, 5 and 6. C is also given. C is equal to, it's 4, 5, 6, 7, 8. 4, 5, 6, 7, 8. आणि आपल्याला या प्रॉपर्टीज व्हेरीफाय करायच्या आहेत. एक्स पण दिलेलं आहे 1, 2 सो ऑन दॅट अप टू 10. मी सर्व एलिमेंट्स स्किप नाही, 1, 2, 3, 4 सो ऑन दॅट अप टू 10 लिहिले. टू व्हेरीफाय, फर्स्ट प्रॉब्लेम येतो टू व्हेरीफाय. काय व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे तर ए इज इक्वल टू A intersection B union A intersection B complement. हे व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय करताना आता सांगितलेले काय करणार आहे आपण, LHS घेणार आहे, RHS घेणार आहे, LHS आणि RHS या सारख्या दाखवणार आहे. ओके. तर पहिल्यांदा मी काय करतो बघा, ही आपल्याला जी प्रॉपर्टी दिलेली आहे त्याची LHS आहे. हिअर LHS इज इक्वल टू A which is equal to A काय दिलेलं आहे आपल्याला, 1, 2, 3, 4 तो आहे सांगितलं. 1, 2, 3, 4 ही आपली LHS झालेली आहे. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट बोलतो. ओके. देअरफॉर LHS इज इक्वल. आता काय करायचं आहे तर मला RHS काय येते ते बघायचे. मग मी RHS चे थोडे पार्ट्स करतो, कारण की RHS मध्ये दोन ब्रॅकेट्स आहेत, A इंटरसेक्शन B, A इंटरसेक्शन B डॅश, असे दोन पार्ट्स आहेत. ओके. त्यातले डॅश पण आपल्याला काढायचा आहे. ओके. लुक ॲट हिअर, इट्स आवर इक्वेशन नंबर 1. ना बी कॉम्प्लिमेंट पहिल्यांदा फाइंड आउट केला पाहिजे. बी कॉम्प्लिमेंट बी डॅश. डॅश म्हणजे काय, यू मध्ये किंवा एक्स मध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये
जे त्या सेटमध्ये नाही. सपोज करा की बी डॅश काढत असेल तर हा सेट ऑफ इलेमेंट्स इन यू असणार आहे, जे इलेमेंट्स बी मध्ये आहेत. ओके, तर एक्स मध्ये आपले एलिमेंट्स बघा कोणते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी मध्ये कोणते 3 4 5 6. बी मध्ये नसणारे म्हणजे कोणते 1 2 7 8 9 10 आणि एक्स मध्ये असणारे हे एलिमेंट्स आपण लिहिणार नाही. 3 4 5 6 बी मध्ये आहे, ते सोडून राहिलेले एलिमेंट्स लिहिणार आहे. म्हणजे तो आपला बी कॉम्प्लिमेंट असा असेल 1 2 3 4 5 6 बिलॉंग्स टू बी. सो डोंट राईट 7 8 9 10 हे पुढचे एलिमेंट्स ॲज इट इज. ओके, बी कॉम्प्लिमेंट कसा फाइंड आउट केला लक्षात आलं. आता त्याच्यासाठी आपल्याला अजून काय लागणार आहे, ए इंटरसेक्शन बी लागणार आहे आणि ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट लागणार आहे. हिअर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, इंटरसेक्शन मीन्स कॉमन टू बोथ ए अँड बी. ए मध्ये बघा एलिमेंट्स कोणते 1 2 3 4. बी मध्ये 3 4 5 6. ए आणि बी मध्ये कॉमन कोणते एलिमेंट आहे 3 आणि 4. म्हणून हा झाला 3, 4 ए इंटरसेक्शन बी. Intersection means what? Common to both the sets. Okay, these elements are common, only common elements both sets. Okay, intersection means 3, 4 आलेले. आता इझिली मी काय काढू शकतो बघा, A इंटरसेक्शन B डॅश, कारण की इथं आपल्याला तो सेकंड ब्रॅकेट काढायचाच आहे. A इंटरसेक्शन B डॅश. आता A आपल्याकडे 1 2 3 4. B चा डॅश कुठे आहे तो बघून घ्या, 1 2 7 8 9 10. आता या दोन सेट मध्ये आपल्याला कॉमन काय आहे हे बघायचं आहे. कोणत्या दोन सेट्स मध्ये, ए मध्ये आणि बी डॅश मध्ये. इथं 1 2 आहे, इथं 1 2 आहे. 3 4 तिकडे कुठेच नाही, 7 8 9 10 तिकडे कुठेच नाही. म्हणजे कॉमन कोणते आहे तर 1 आणि 2. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन टू ए अँड बी कॉम्प्लिमेंट. ए मध्ये 1 2 आहेत, बी मध्ये देखील 1 2 आहेत, म्हणजे हे दोन्ही एलिमेंट्स आहेत कॉमन आहेत. तर ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हा सेट झाला 1 2. ओके, आता पुढे काय करायचंय तर आरएचएस आपल्याला काढायची होती. देअरफॉर आरएचएस इज इक्वल, आरएचएस काय आहे, आरएचएस आहे ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन बी हा इथं आपण काढून घेतलेला आहे, तो आहे 3, 4. युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट तो आहे 1, 2. युनियन म्हणजे फ्रॉम सेट ए और सेट बी और फ्रॉम बोथ द सेट्स ए एंड बी. ओके, दोन्हीतले सगळे एलिमेंट्स द्यायचे. दोन्हीतले सगळे लिहिले मी इथं. स्टार्टिंग विथ स्मॉलर नंबर 1 2 3 4 कॉमन घ्यावे. युनियन म्हणजे दोन्हीतले सगळे एलिमेंट्स आले पाहिजे. रिपीट झाले तर डबल लिहायचे नाही. ही झाली तुमची आरएचएस. त्याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन फर्स्ट बघा, एलएचएस 1 2 3 4 आलेले. इक्वेशन फर्स्ट ची आरएचएस 1 2 3 4 आलेले. इक्वेशन सेकंड ची आरएचएस 1 2 3 4 आलेले. इक्वेशन फर्स्ट ची आरएचएस 1 2 3 4 आलेले. इक्वेशन सेकंड ची आरएचएस 1 2 3 4 आलेले. म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड त्यांचे एलएचएस सारखे असणार आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड त्यांच्या कोण सारखे असणार आहे आरएचएस. याचे आरएचएस काय आहे तर एलएचएस इज इक्वल टू त्याचे आरएचएस काय आहे, त्याचे एलएचएस काय इक्वेशन सेकंडची तर आरएचएस. सो एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. एलएचएस म्हणजे कोण तर ए इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. हेन्स बी व्हेरीफाय. लक्षात आलं कसं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे.
इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त रिमेंबर करा ऑपरेशन्स ऑन सेट्स. युनियन म्हणजे ए किंवा बी किंवा ए आणि किंवा बी मधले सगळेच. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन टू ए अँड बी. ओके, पुढे जाऊया. सेकंड प्रॉपर्टी जी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेली आहे तिच्यासाठी मी इथं काय घेतो, टू व्हेरीफाय. सेकंड प्रॉपर्टी व्हेरीफाय करायला घेतोय. टू व्हेरीफाय बी इज इक्वल ए इंटरसेक्शन बी युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ओके, ही प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी मी काय करणार आहे, पहिल्यांदा LHS कन्सिडर करणार आहे. कन्सिडर LHS इज इक्वल, LHS काय आहे तुमची, तर बी म्हणजे कोणता सेट, तर 3 4 5 6 3 4 5 आणि 6 याला म्हणजे इक्वेशन नंबर 3 फर्स्ट आणि सेकंड यूज करून झालेले आहे. आता सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी इथं एक कॉम्प्लिमेंट हवा आहे, ए कॉम्प्लिमेंट. म्हणून मी काय करतो, नाव ए कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करून घेतो. ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल ओके, बघा ए कॉम्प्लिमेंट काय, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एक्स मधले जे ए मध्ये नाही, ए मध्ये कोण आहे 1 2 3 4, एक्स मध्ये कोण आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हे 1 2 3 4 सोडून राहिलेले सगळे एलिमेंट्स द्यायचे आपण ए कॉम्प्लिमेंट मध्ये. म्हणजे ते येणार आहे 5 6 7 8 9 10. ओके, आता नेक्स्ट ए कॉम्प्लिमेंट काढून घेतलेला आहे. हा पहिला ब्रॅकेट ए इंटरसेक्शन बी चा आहे. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मधले कॉमन. बघा ए मध्ये 1 2 3 4 आहे, बी मध्ये 3 4 5 6 आहे. कॉमन कोण आहे, तर कॉमन आहे 3 4, म्हणून हा ए इंटरसेक्शन बी झाला 3 कॉमन. आणि ए डॅश इंटरसेक्शन बी बघायचं आहे. हा RHS मध्ये ब्रॅकेट कोणता आहे, तर ए डॅश इंटरसेक्शन बी. ए डॅश येत आहे या ठिकाणी 5 6 7 8 9 10. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन कोणामधले, तर बी बरोबर. ए डॅश इंटरसेक्शन बी 3 4 5 6 या दोघांच्यात कॉमन काय येते, तर हे 5 6 इथं पण 5 6 आहे. म्हणजे ए डॅश इंटरसेक्शन बी मध्ये 5 6 हे एलिमेंट्स आहेत. ओके, आता RHS काय आहे ते बघून घेऊया. हे फाइंड आउट केलेलं आहे, हा ब्रॅकेट फाइंड आउट केलेला आहे. RHS फाइंड आउट करूया. RHS इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी. ओके, विच इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी. बघा या ठिकाणी काढून घेतलेले आपण 3 4 आहे. युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी 5 6 आहे. युनियन म्हणजेच ए मधले बी मधले ए मधले बी मधले सगळेच कॉमन नव्हे, मग हे सगळेच येणार आहे. स्मॉलर पहिल्यांदा लिहू 3 4 5 6 आणि याला मी म्हणलेलं आहे इक्वेशन नंबर 4. फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन नंबर 4 बघा, थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन त्याच्यामध्ये काय घडते बघा, तर RHS बघा थर्ड इक्वेशनची 3 4 5 6, फोर्थ इक्वेशनची RHS बघा 3 4 5 6. RHS of both the equations are same, hence their LHS are also same. LHS of third equation is LHS and LHS of fourth equation is RHS. Therefore LHS is equal to RHS, that is, yes, LHS is B is equal to RHS is A intersection B union A dash intersection B, hence the verified. मी इथं लिहितोय HTP. तोपर्यंत तुम्ही या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल. If question
एक्सटेंड करतो मी इथं if a is equal to, next question, if a is equal to set 1 2 3 4, b is equal to 3 4 5 6, c is equal to 4 5 6 7 8, x is 1 2 3 4 5 6 7 8 9 10, then व्हेरीफाय करायची फक्त क्वांटिटी बदलतो आणि ती अशी आहे, then verify that first एकच करूया या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल a युनियन b which is equal to a minus b union a intersection b union b minus a. ओके, ही प्रॉपर्टी आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. a युनियन b is equal to a minus b union a intersection b union b minus a. ओके, मी स्टार्टिंग करताना सोल्युशन मध्ये काय करणार आहे, गिवन a is equal to a कोणता सेट आहे 1 2 3 4, b 3 4 5 6, c 4 5 6 7 8, x काय आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. then to verify मी इथं लिहितोय टू व्हेरीफाय. आता या ठिकाणी सी चा काही उपयोग नाही, सर्व एक्झाम्पल्स एकत्र दिलेले होते म्हणून ते घेतलेले आहे. टू व्हेरीफाय यस ए युनियन बी इज इक्वल टू ए युनियन बी इज इक्वल टू ए मायनस बी युनियन ए इंटरसेक्शन बी युनियन बी मायनस ए. ओके, आता काय केलं पाहिजे, हे व्हेरीफाय करायचे एक्झाम्पल्स LHS घ्यायची, RHS घ्यायची आणि त्यांचे RHS सारखेच अशा दाखवायचे. LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करू शकतो. ओके, त्याच्यासाठी मी काय करतोय, कन्सिडर LHS इज इक्वल, LHS म्हणजे काय असणार आहे, ए इंटरसेक्शन ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे ए मध्ये आणि बी मध्ये सगळे एलिमेंट्स, ए मध्ये 1 2 3 4, बी मध्ये 3 4 5 6, 3 4 डबल होत आहे ते एकदाच लिहायचे, म्हणजे सेम लिहिणार आहे मी 1 2 3 4 5 6. ओके, हे जे एलिमेंट झाले ते युनियन बी मध्ये झाले, त्याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट लिहितो LHS. आता RHS चेक, RHS मध्ये कसं आहे तर a मायनस बी आहे, a इंटरसेक्शन बी आहे आणि b मायनस a आहे. म्हणजे याच्या ठिकाणी काय करायला लागणार आहे तर 3 ब्रॅकेट्स सॉल्व करायला लागणार आहे. नाउ फर्स्ट वी फाइंड a मायनस b, a मायनस b इज इक्वल, मी a लिहितोय 1 2 3 4, 1 2 3 4 मायनस b हा लिहिलेला आहे 3 4 5 6 आणि a मायनस बी म्हणजे अशा एलिमेंट्सचा संच, अशा एलिमेंटचा सेट जे एलिमेंट्स a मध्ये आहेत पण b मध्ये नाहीत. a मध्ये एलिमेंट्स कोणते बघा 1 2 3 4, त्यातले 3 4 b मध्ये आहेत, म्हणजे 3 4 घ्यायचे नाही. म्हणजे a मायनस b मध्ये कोणते एलिमेंट्स आले 1 1. a minus b is a set of all elements which are in a not in b, so a minus b will, and b minus a is equal to, इथं b minus a हा ब्रॅकेटेड डिफरन्स ऑफ टू सेट्स आहे b आणि a. पहिल्यांदा b लिहिणार आहे मी, फर्स्ट राइट b 3 4 5 6 minus a 1 2 3 4. आता b minus a is a set of those elements which are in b not in a. b minus a हा असा संच आहे की ज्यामध्ये एलिमेंट्स b मधले आहेत जे a मध्ये नाही आहेत. आता b मध्ये कोण आहे 3 4 5 6, त्यापैकी 3 4 हा कशामध्ये आहे a मध्ये आहे, म्हणजेच इतर लिहिणारे एलिमेंट्स आपण a मध्ये लिहिले पाहिजे जे b मध्ये नाही.
5 6 हे बी मध्ये नाही, सॉरी 5 6 हे ए मध्ये नाही, ते तसंच लिहिलं. बी मायनस ए इज सेट ऑफ एलिमेंट्स इन बी विच आर नॉट इन ए. 3 चेक केला आहे का तिकडे, आहे, लिहायचं नाही. 4 चेक केला आहे का तिकडे, आहे, लिहायचं नाही. 5 चेक केला तिकडे नाही, लिहायचं. 6 चेक केला तिकडे नाही, लिहायचं. म्हणजे हा बी मायनस ए आपण घेतलेला आहे. ऑल्सो वी हॅव टू फाइंड, हे फाइंड केलेलं आहे, बी मायनस ए झालं. आता ए इंटरसेक्शन बी, A intersection B is equal to A intersection B means what? Common elements, set of common elements in A and B. A आणि B मध्ये common कोण आहे तर 3 आणि 4 आहे, म्हणून हे मी 3, 4 घेतले. ना आता काय करतो, RHS कन्सिडर करतो, कारण की RHS मध्ये लागणारे सर्व टर्म्स मी घेतले. RHS काय आहे तर A minus B union A intersection B union B minus A which is equal to A minus B set 1 comma 2 union A intersection B 3 comma 4 union B minus A 5 comma 6. union म्हणजे सर्व एलिमेंट्स द्यायचे त्या सेट्स मध्ये, दोन्ही मध्ये सगळे एलिमेंट्स आले पाहिजे. आता इथे 3 सेट्सची युनियन घेतो, म्हणजे तिन्ही मध्ये सगळे 1 2 3 4 5 6 हे इक्वेशन नंबर आपलं सेकंड होईल. आता ऑब्झर्व दीज टू इक्वेशन्स केअरफुली. Yes, equation first and equation second. In equation first, RHS is 1 2 3 4 5 6. In equation second, RHS is 1 2 3 4 5 6. Hence their LHS are same. That is LHS of equation first is LHS and LHS of equation second is RHS. So LHS is equal to RHS. Hence the verified. So I am writing from equation first and equation second, LHS is equal to RHS. Hence I am writing here LHS is A union B is equal to A minus B union A intersection B union B minus A. Hence the verified. A minus B union A intersection B union B minus A. A union B is equal to. Hence we verified. So here is our second example. Now moving to our third example. Okay. Yes, here is third example. If A is equal to set 1 2 3 4, B is equal to 3 4 5 6, C is equal to 4 5 6 7 8, X is a set 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Then verify that number of elements in A union B, number of elements in A union B is equal to number of elements in A plus number of elements in B minus number of elements in A intersection B. ओके, तर या ठिकाणी हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता सध्या सी हा सेट घेतला नाही तरी चालेल. हे एक्झाम्पल लिहिताना आपण पार्ट्स केलेले आहेत. सी हा सेट घेतला नाही तरी चालेल. आय एम क्लिअरिंग दॅट्स सी काढूनच टाकतो. ओके, तर हे आपले एक्झाम्पल आहे. So starting with A is equal to 1 2 3 4, B is equal to 3 4 5 6, X is set of 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Now we have to check or we have to verify. To verify, yes, number of elements in A union B is equal to number of elements in A plus number of elements in B minus number of elements in A intersection B. Okay,
म्हणजे कार्डिनॅलिटी चेक करायची. Yes, here in A 1 2 3 4 how many elements are there? 4. Therefore cardinality of A, n of A is equal to what? 4. In B how many elements are there? 1 2 3 4. Distinct elements in B are 4, so n of B is equal to also 4. Now we have to find number of elements in A intersection or A union B. So first we find A union B. Here A union B is equal to, what is A union B? Union means what? Union means it is a set of those elements which are in A or in B. A किंवा B मध्ये elements किंवा दोन्ही आले तरी चालते. 1 2 3 4 3 4 डबल होत आहेत 5 6 म्हणजे A युनियन B म्हणजे काय येणार आहे 1 2 3 5 6. How many elements are there in A union B? There are 6 elements. 1 2 3 4 5 6. 6 elements. So number of elements in A union B is equal to 6. It's our equation number first. Now here we have to find A intersection. आता काय पाहिजे आपल्याला A n of A तर आहे, n of B पण आहे, n of A intersection B काढायचं आहे. म्हणजे A intersection B फाइंड आउट केला पाहिजे. A intersection B म्हणजे असा संच की जे एलिमेंट्स A आणि B मध्ये असले पाहिजे आणि म्हणजे कॉमन एलिमेंट्स इन A and B 3 4 हा कॉमन एलिमेंट आहे दोन्ही म्हणून मी इथे दिलेले आहे 3,4. ओके, therefore number of elements in A intersection B is equal to 2. The number of elements in A intersection B is equal to 2. आता ही प्रॉपर्टी आपल्याला व्हेरीफाय करायची, त्याची LHS तर आपण व्हेरीफाय केलेलीच आहे. 6 एलिमेंट्स आहेत. We have RHS is equal to RHS काय आहे n of A plus n of B minus n of A intersection. So I am writing n of A plus n of B minus n of A intersection B. A मध्ये किती एलिमेंट्स आहेत 4. B मध्ये किती एलिमेंट्स आहेत 4. Cardinality of A is 4, cardinality of B is 4 and cardinality of A intersection B is 2. So minus 4 plus 4 8 8 minus 2 is nothing but 6. So RHS is equal to 6. It's our equation number second. Equation first is what? LHS is equal to n of A union B is equal to 6. RHS is also 6. Both RHS of both equations are same. Therefore, from equation first and equation second, from equation first and equation second, LHS is equal to RHS. Therefore, what we write here? N of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. Hence the verified. Okay, students. So take first screenshot of this example. Okay. So students, today in this video we saw some examples on sets and relations from the exercise 5.1, which are very simple examples on union, intersection, complement, difference. Okay, so thank you for watching the video.